दिल्लीच्या मोशीमध्ये 2 दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय, 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। ढिगाऱ्याखाली 7 ते 8 जण अडकले असल्याची देखील भीती सध्या व्यक्त केली जाते। एनडीआरएफ कडून आता शिट्टीपात जाऊन अडकलेल्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न होतोय, तर काल घटनास्थळी डॉग स्क्वॉडही आलं होतं। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सुनील ठिकळे यांच्याकडून घेऊया। सुनील, आपण पाहू शकतो या ठिकाणी अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू आहे। काय माहिती या संदर्भात? अद्यापही कोणी या ठिकाणी अडकलेलं आहे का? सविस्तर नक्कीच सेजल, ज्या पद्धतीने पाहिले की मोशी येथील जी वेस्ट टू एनर्जी जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी अजूनही 8 जण अडकल्याचे पाहायला मिळते। कारण की या ठिकाणी जी दुर्घटना घडली, ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवरती हा जो कचरा आहे, हा कचरा पडल्यानंतर ही बिल्डिंग खरं तर खाली कोसळली होती आणि याच्यामध्ये जवळजवळ 23 जण सध्या अडकल्याची माहिती समोर येत होती। त्यासोबत 9 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे, तर 1 जणाचा मृतदेह सुद्धा या ठिकाणी बाहेर काढला। अजून 8 जण अडकले असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळताना पाहायला मिळते। त्यासोबत पाहिलं की सध्या तो आजूबाजूचा जो कचरा आहे तो या ठिकाणी क्रेन असेल किंवा जेसीबी असेल यांच्या सहाय्याने सध्या काढला जातोय। त्यानुसार इमारतीचा जो आजूबाजूचा कचरा काढण्याचं काम सध्या युद्धपत्र सुरू असल्याचं चित्राला पाहायला मिळतं। पाहतो की सध्या जो कचरा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या ठिकाणी ते काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि त्याच दरम्यान सध्या काल आपण पाहिलं की डॉग स्क्वॉड असेल, त्यासोबत इतर आधुनिक सामग्रीचा वापर करून काही हालचाली होत आहेत का याचा सध्या शोध सध्या सुरू घेताना आपल्याला पाहायला मिळतं। एनडीआरएफची टीम असेल, पोलीस असेल आणि महानगरपालिकेचं प्रशासन असेल, हे सध्या बचाव कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र नातेवाईकांनी सध्या आरोप केला आहे की हे जे बचाव कार्य सुरू आहे ते अतिशय संत गतीने सुरू आहे, कारण की आज 3रा दिवस आहे। तब्बल 40 तासापेक्षा अधिक तास या ठिकाणी जे बचाव कार्य आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। कारण की आता 23 जण यामध्ये अडकले होते, त्यापैकी जवळजवळ 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर 1 जणाचा अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।